नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना वर्षभर सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं. आता जर नागरिकांनी वर्षभरामध्ये सोनं खरेदी केलं नाही तर त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेसह विविध घटकांवरती होऊ शकतो. कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहक देशांपैकी एक आहे. लग्न समारंभापासून गुंतवणुकीपर्यंत भारतीयांचं सोन्याशी अतिशय घट्ट नातं आहे. मात्र वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर त्याचे काय परिणाम होतील हे जाणून घेऊयात. तर भारतीयांची वर्षभराची एकूण सोन्याची मागणी साधारणपणे 600 ते 800 टनांच्या दरम्यान असते. 2025 मध्ये भारताची एकूण सोन्याची मागणी सुमारे 710 टन होती. यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा दागिन्यांच्या खरेदीचा असतो, तर गोल्ड बार, नाणी आणि ETF मधील गुंतवणूकही झपाट्यानं वाढते. 2026च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारताची सोन्याची मागणी 151 टन होती, ज्यामध्ये गुंतवणुकीचा हिस्सा दागिन्यांपेक्षा अधिक होता. भारतामध्ये सोनं हा केवळ धातू नसून परंपरा आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं. दरवर्षी देशामध्ये शेकडो टन सोन्याची खरेदी केली जाते. सण, लग्न आणि गुंतवणुकीच्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश सोनं हे परदेशातून आयात करतो. त्यामुळे जेव्हा सोन्याची आयात वाढते तेव्हा देशातून मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन बाहेर जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार जर भारतीयांनी एका वर्षासाठी सोन्याची खरेदी कमी केली किंवा पूर्णपणे थांबवली तर त्याचा मोठा परिणाम हा देशाच्या आयात खर्चावरती आपल्याला दिसून येईल. सोन्याची आयात कमी झाल्यामुळे सरकारला परकीय चलनाची बचत करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे डॉलरची मागणी कमी होईल आणि रुपयावरील दबाव देखील कमी होऊ शकतो. यामुळे भारताचा करंट अकाउंट डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते. म्हणजेच देशातील पैसा परदेशामध्ये जाण्याऐवजी देशांतर्गत गुंतवणूक आणि विकास कामांमध्ये जास्त वापरला जाऊ शकतो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यात पैसा गुंतवला जातो, ज्यामुळे ती रक्कम निष्क्रिय होते. जर लोकांनी सोनं खरेदी करण्याऐवजी बँक FD, SIP, शेअर बाजार किंवा सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर अर्थव्यवस्थेला अधिक फायदा होऊ शकतो. यामुळे बँकांकडे अधिक भांडवल उपलब्ध होईल आणि उद्योगांना कर्ज मिळेल आणि त्यामुळे रोजगार देखील वाढू शकतो. तर दुसरीकडे सोन्याची खरेदी थांबवल्यास दागिने उद्योगावरती याचा मोठा गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण भारतातील दागिने उद्योग लाखो लोकांना रोजगार देतो. जर एका वर्षासाठी सोन्याची मागणी अचानक कमी झाली तर ज्वेलरी दुकानदार, कारागीर आणि लहान व्यावसायिकांना मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. म्हणजेच सोनं खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा आणि तोटा दोन्हीही होऊ शकतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पंतप्रधान मोदींनी जसं सांगितलंय तसं एक वर्षभर जर भारतीयांनी सोनं खरेदी केलं नाही तर त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.